चला चला. अगं घुमून तू सुरू. अगं हे आत्या. हा उलटा उलटा. नाही का तुला फुगडी येते? नाही येते. अगं घाल. वा हा उखाणे म्हणा ग. चंदनाचा चौरंग चौरंगाला आरास तोरणारास जशळीने केली मनोभावे तुझ्या मनातलं पूर्वी मनातलं तुझ्या खेड्याला केले डाळिंबी वडे आम्ही साऱ्या खेळ खेळू मला गौरी पुढे खेळता खेळता रात्र बघा सारे तुझी माझी पुतळी घर घर फिरे घर घर फिरे. ताची फुगडी मामा रे तो लुगडी लुगड्याला नाही दोरा मामा माझा गोरा मामी माझी साडी शेवंती डाळी लाग किडक्या आम्ही बैले की लाडक्या. चहा बाई चहा गवती चहा जावा जवांची फुगडी पहा. दंडण फुगडी दंडावर जायचो पान खायचो नव्याला बोली केली दिवाळीला येई गो दिवाळीला येई गो. दादा सविस्तर सांग काय झालंय. अरे मग तो म्हणाला की त्याचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणून मी म्हणालो की मग आपण पार्टनरशिपच करूया ना. हा तर आता ना तो 10 लाख रुपये मागतोय माझ्याकडे. कशाबद्दल? मला नाही माहिती. म्हणजे असं आहे ना की त्यांनी मला जीवे मारायची धमकी दिली आहे. काय? दिग्या हे बघ माझा सगळा माल आहे ना तो त्याच्या गोडाऊन मध्ये आहे. तो फेकू नाही देऊ शकतो. म्हणजे काय ना की आत्ता कुठे मी एखाद्या उद्योगात स्थिरावतोय आणि हा अरे 10 लाख रुपये कुठून आणायचे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांनी. त्यात कुहूचं लग्न आलंय तोंडावर. बरं चल मी माझी सगळी सेव्हिंग्ज मोडली आणि देऊन टाकले त्याला 10 लाख रुपये. तर कुहूच्या लग्नाचं काय करू मी दिग्या? नाही मला एक गोष्ट कळत नाही की ज्याचा काही संबंध नाहीये ह्या अशा माणसाला मी 10 लाख रुपये कशासाठी दिले? 10 लाख. दादा रिलॅक्स दादा रिलॅक्स. काळजी करू नको. दिग्या म्हणणं खूप सोपं आहे. टेन्शन घेऊ नकोस. रिलॅक्स असं नसतं. अरे मी बघतो ना कसं सोडवायचं ते. मला सांग धमकीच देतोय ना तो? हा धमकीच देतोय ना? उद्या काय तो येऊन काहीतरी करेल याची वाट बघत बसणार आहोत का आपण? दिग्या ही अशी माणसं खूप डेंजरस असतात. अरे आपण काही नाही करू शकत त्यांच्या विरुद्ध. तुला सांगतो मी त्याच्याकडे ना लायसन्स आहे ड्रायव्हिंगचं. त्याच्याकडे पिस्तुलाचं लायसन्स आहे. अरे असं रे लायसन्स असलं म्हणून काय झालं? हा दम लागतो चाप ओढायला मनगटात. तू काही काळजी करू नको. मी बाबूच्या अड्ड्यावर का जातो माहितीये? नाही मला एवढंच म्हणायचंय तू काळजी करू नकोस. मला फक्त त्याचा फोन नंबर दे आणि तू रिलॅक्स राहा. दिग्या अरे असे खूप बघितलेत रे लायसन्सवाले खूप बघितले. पण तू मनात भीती ठेवू नकोस. म्हणजे कसं आहे की एखादा बॅट्समन जेव्हा बॅटिंग करायला जातो तेव्हा समोरच्या बॉलरने आधी किती विकेट्स घेतल्या याचा तो विचार करत बसला तर तो रन्स कधी करणार? रन्स करूच शकणार नाही तो. काय नाही कळलं? काय हरकत नाही. हा तू काळजी करू नको. रिलॅक्स राहा. ट्रस्ट मी मैं हो ना. हा दिग्या मला ना तुझ्याशी बोलूनच खूप बरं वाटतंय. हे दादा आणि खरंच सांगतो तू दोडका नाही असा लाडकाच आहेस. चालच कुठे तू? बाबू फोन. तू मला सांगणार आहेस घरात काय घडतंय? दिग्या
सांगतो. दोन दोन बैलांची लागली झुंज ग लागली झुंज. दोन दोन बैलांची लागली झुंज ग लागली झुंज. तिथे माझ्या विरवल्या सांडल्या पोरी ग सांडल्या पोरी. धाकट्या धीराला गवसल्या पोरी ग गवसल्या पोरी. धाकट्या धीरानं काय मग केलं ग काय मग केलं. दोन तीन चाबूक चमकावीर ग चमकावीर. दोन तीन चाबूक दूरच्या दूरी ग दूरच्या दूरी. माझं माहेर पंढरपुरी ग पंढरपुरी. पंढरपुरीचं काय बैलेण ग काय बैलेण. दादा मला पण असाच धक्का बसला होता रे मला कळलं तेव्हा. तुला आठवतंय ते सारखे म्हणायचे आमचं वेगळं आहे आमचं परफेक्ट आहे. तेव्हा त्याचा अर्थ कळायचा नाही पण तो आता कळतोय की ते सगळं खोटं होतं सगळं नाटक होतं. असं कसं असू शकतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. ही शुद्ध फसवणूक आहे आपली. नाही नाही फसवणूक हा एकच शब्द योग्य आहे. फारच कॉम्प्लिकेटेड होत चाललंय आता. नाही पण हे असं काहीतरी करणं हेच मूर्खपणाचं आहे ना. पण तो त्यांनी केलाय आणि आपल्याला धोका दिलाय. आपल्याला धोका दिलाय का त्यांचं त्यांना धोका देत आहेत हेच कळत नाहीये. ह्याच्यामुळेच माई फार अस्वस्थ आहे रे. राधा आणि घना. अरे ही मुलं अशी कशी वागू शकतात. आय एम सो डिसअपॉइंटेड. दिग्या अरे मी साधा वीक घातला ना तरी सुद्धा मला वाटतं मी लोकांना फसवतोय. माझं खरं रूप दडवून ठेवतोय लोकांपासून. आणि या दोघांनी चक्क खोटं लग्न केलंय. बाबा काका चला ना लवकर चला बाहेर सगळे तुमची वाट बघतात. कुठे बाहेर. काय बाहेर. अरे काय काय मंगळागौर नाही का राधा वहिनीची. मग आम्ही पुरुष काय करणार तिकडे काय बोलते. मला काही कळतच नाही तुमचं. चला ना लवकर बाहेर सगळे मज्जा करतात. ऐक ना राधा वहिनुडीनं घनादादाचं नाव घेतीये. अरे हे असं नसतं. असं नसतं काय असं नसतं असंच आहे. मी तिकडनंच आले की नाही बाबा आत्ता. नाही म्हणजे पुरुष तिकडे येऊन काय करणार ना असं नसतं ना. असं तो म्हणतोय की असं नसतं. तुम्हाला तर काही कळतच नाहीये. पटापटा चला चला पटापटा चला चला. ओढ लागली तुझी मला. भीडभाड नाही त्याला जो संपूर्ण तुझा झाला. तुझाच जो प्रेमात नाला जो तूच तुला ल्याला. पटापटा चला चला. काय म्हणायचं ह्याला. काय काय होतं हे कुहू. काय वाटेल ते बडबडतेस. तुम्हाला कळतच नाही काही. अगदी अगदी कळत नाही काही. राधा वैनुडी आणि घनादादा मध्ये जे असं अद्वैत निर्माण झालंय ना त्याचं प्रतीक आहे हे गाणं म्हणजे. अद्वैत नाही बरोबर आहे. एकाच डिसिजनच्या बाबतीत ना त्या दोघांची मतं अगदी करेक्ट जुळलेत. अद्वैत म्हणे. काय म्हणलात तुम्ही बाबा. फसवणूक. फसवणूक. शुद्ध फसवणूक आहे. कसली फसवणूक. कुणाची फसवणूक. हो म्हणजे काय हो बाबा. हो काय काय फसवणूक कोणी केली. फसवणूक झाली विश्वाची. मंगळागौर आहे राधाची. मंगळागौर आहे राधाची. मला ठीक आहे चला 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 बाहेर चला. जाऊ द्या ना.
वैनुडी अडकलेली आहे त्यामुळे आता कंपल्सरी तिला नाव घ्यायला लागणार आहे आणि मी याचसाठी बरं का बाबा आणि दिग्या काकाला बोलवून आणलेलं आहे त्यामुळे तू आता एक मस्त नाव घेऊन टाक. घेते 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 घागर फुटली घडाही फुटला घागर फुटली घडाही फुटला घनश्याम माझ्यावर का बरं रुसला. कमाल आहे खरंच ना ही कमाल आहे ही. काय कमाले? काय कोण 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 आहेत कोण आहे हे कोण आहेत दोघं जण काय अभिनय सम्राट समजतात का स्वतःला. नाही नाही मला मला खूप त्रास होतोय दिग्या खूप त्रास होतोय हे आपल्याशी असं वागूच कसं शकतात. जाऊ दे रे. काय जाऊ दे काय जाऊ दे अरे आपली जवळची माणसं आहेत नाही हा घना ती राधा हे आपल्याशीच खोटारडेपणाने वागतात. कसं सहन कसं होतं तुला हे. काय आता मी फार काय त्याच्यात विचार करत नाही माहिती ना. तू आत्ता ऐकलं ना राधाने काय उखाणा घेतला. कमाल आहे. काय म्हणे घागर फुटली घना फुटला मजवरी घडा का रुसला. काय कसं सुस्त तिला. काय काय परत घ्या उखाणा एकदा. घागर फुटली घना फुटला घना फुटला घना नाही फुटला. काय होतं ते घागर फुटली घडा फुटला घडा घागर फुटली घडा फुटला मजवरी घडा का रुसला. घडा कसा रुसेल घडा फुटला ना. हो तू रागवू नको. घागर फुटली घडा फुटला मजवरी घनाकार रुसला. अरे पण काय म्हणजे ती बेमालूमपणे उखाणा घेतला रे तिने. दिखावा 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 करतायत गेले इतके दिवस दिखावा करून फसवतायत आपल्याला ही माणसं. मजवरी घनाकार रुसला. एक मिनिट. हा दिखावा नाहीये दादा हा दिखावा नाहीये. काय मग माई सांगते ते आता मला पटायला लागलेलं आहे. काय येस येस काय म्हणजे जे खोटं आहे ते खोटं नाहीये ते अर्ध सत्य आहे. म्हणजे आपल्याला जे दिसतंय ते निम्म खोटं आणि निम्म सत्य दिसतंय. म्हणजे जरी ते पूर्णपणे दाखवत असले की हे खोटं आहे तरी त्यात अर्ध सत्य लपलेलं हे माईनी सांगितलेलं आहे. मला काहीही कळत नाहीये नीट सांग. अरे राधा आणि घनाचं एकमेकांवर प्रेम आहे पण ते त्यांना कळत नाहीये. राधाला कळलंय की तिचं प्रेम आहे घनावर पण घनाला कळत नाहीये त्याचं प्रेम आहे राधावर. ते अरे बापरे अरे नाही हे जर का असंच असेल ना तर मग अरे बापरे मग तर हे सगळं खूपच गुंतागुंतीचं आहे. मग एक मिनिट हे सगळं एवढं चाललंय हे श्रीपाद दादा कसं बघतोय. मग त्याला कसं दादाला काही माहिती नाहीये. काही माहिती नाहीये त्याला यातलं. बोंबला. चल काय आता दादा दिंडा मुडग पोरी दिंड्याची लांबडोरी दिंडा मुडग पोरी दिंड्याची लांबडोरी मका मुडग पोरी मक्याला पीक भारी मका मुडग पोरी मक्याला पीक भारी दिंडा मुडग पोरी दिंड्याची लांबडोरी 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 दिंडा मुडग पोरी दिंड्याची लांबडोरी.
दिघ्या आणि वल्लभ, ओ मी मगापासून तुम्हाला विचारतोय तुमचं आपसात काय बोलणं चाललं होतं. बोलणं माझ्याविषयी चाललं होतं म्हणून विचारतोय. तुम्हाला सांगायचं नसेल तर तसं मला खुशाल तुम्ही सांगू शकता. हे असं काही नाही, सांगायचं नाही वगैरे. आम्ही असं म्हणत होतो की एवढ्या बायका गोंधळ मंगळागौरीचा, पण दादा कसा शांत. आणि आम्ही जाम पकलो होतो रे, तर आम्ही म्हणलं जाऊ बाहेर. तर जातो, येतोय का तू आमच्या बरोबर? चल ये. दिघ्या, तू माझा धाकटा भाऊ आहेस ना. हो हो. तू किती ढोबळ खोटं बोलू शकतोस हे मला माहित आहे. तुला पकडायची गरज नाही. नाही, तो खोटं नाही बोलत. हा हा हा. वल्लभ, तूही माझा धाकटा भाऊ आहेस नाही का. मला सांगा, तुम्हा दोघांचं काय कुचू कुचू चाललेलं होतं. कुचू कुहू. हो हो, कुहू बद्दल बोलत होतो आम्ही. सांग कुहू बद्दल का. मी खूप अपसेट आहे. मला माहिती आहे. हो. माझं तुम्हा दोघांकडे लक्ष होतं. तुम्ही दोघे जण तिकडनं ताड ताड निघून गेलात. हो. काय कुचा काय प्रॉब्लेम आहे? हा, तिचे लग्नाचा काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा ना. हा म्हणजे मोकळेपणाने सांग ना मला. भाऊ आहे ना मी तुमचा. माझ्याशिवाय तुम्हाला दोघांना कोण आहे दुसरं? हे काय नाही, कुहूच्या लग्नाचा काही प्रॉब्लेम नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम घना आणि राधाचाच आहे. घना आणि राधाचा काय प्रॉब्लेम आहे? हे बघ दादा, ते जे काही वागतात ना ते सहन होत नाहीये. आणि काय वागतात ते दोघं जण? सहन होत नाही ते? नाही, मी काही नाही बोलू शकत. का काय हा काही बोलू शकत नाही? काय काय वागतात घना आणि राधा? दादा, घना आणि राधा जे वागतायत ते काय वागतात? मी नाही सांगू शकत. का 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 सांगू शकत नाहीस तू? नाही, माझ्या ते बुद्धीच्या पलीकडचे, आकलनाच्या पलीकडचे. असं काय वागतात घना आणि राधा? तू माईला विचार. मला माफ कर, मी नाही सांगू शकत. मला का सांगू शकणार नाही? तू दादा ऐकून घे, तू माईला विचार. मी नाही सांगू शकत, प्लीज. पायी घुंगर हाती घ्या विणा मुखाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया नाचत पंढरी जाऊया पायी घुंगर हाती घ्या विणा मुखाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया नाचत पंढरी जाऊया पायी घुंगर हाती घ्या विणा मुखाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया नाचत पंढरी जाऊया पायी घुंगर हाती घ्या विणा मुखाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया नाचत पंढरी जाऊया पायी घुंगर हाती घ्या विणा मुखाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया 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 पायी घुंगर हाती घ्या विणा मुखाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया नाचत पंढरी जाऊया मुखाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया मुखाने विठ्ठल. काय झालं अचानक? काय नाही. काय नाही, कसं काहीतरी झालंय. अहो मला सांगा ना. हे काय बाई तुमचं एवढे मंगळागौरीचे छान खेळ चाललेत घरात आणि तुम्ही तुला खरंच असं वाटतं घरामध्ये खरोखरीचं मंगल वातावरण आहे? म्हणजे काय? अहो काय झालंय? देव, तुला आठवतं मागे मी तुला म्हणालो होतो आपल्या घरामध्ये खोलवर कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे. तेव्हा तू माझी समजूत काढली होतीस, पण नाही. दुर्दैवानं मी जे बोललो होतो ते खरं आहे. काहीतरी खतखततंय, कुठेतरी पाणी मुरतंय. काळेवाडीवर कसलं तरी सावट आलेलं आहे, किंवा जे काही आहे ते आपल्यापासून लपवलं जात आहे. आणि खेदाची गोष्ट फक्त आपल्या दोघांपासून लपवलं जात आहे. अहो मला काही समजतच नाहीये तुम्ही हे काय बोलताय ते. अहो आज घरात मंगळागौरीची पूजा झाली, एवढा चांगला दिवस आहे, असं भीती वाटेल असं का बोलताय तुम्ही? चांगला दिवस असं फक्त आपल्याला
आपल्या दोघांना वाटतंय. घरातल्या बाकीच्यांच्या मनामध्ये भलतंच काही चालू आहे. अहो काय काय भलतं? अहो काय चालू आहे सांगा तरी मला. असं घाबरवू नका. अहो सांगा ना मला काय झालंय. हे काहीतरी घना आणि राधाबद्दल आहे. मला माहित नाही, तुला माहिती? अगं कसं माहित असणार? माहीत होण्यासाठी कोणी सांगायला नको का? पण दिग्याला माहिती आहे, वल्लभला माहिती आहे. मी त्यांना विचारलं तर ते मला म्हणाले माईला विचार. अहो मग आता ते विचारायला तुम्ही माईंपाशी आला होता? हो, माईला बाजूला घेऊन मी हेच विचारणार होतो. अहो कमालच करता तुम्ही. ते आपल्याला नंतर शांतपणे विचारता येईल ना. तुमचं बरोबर आहे, घरात काय चाललंय हे आपल्याला कळलंच पाहिजे. मी उद्या विचारते माईंना. हं? नाही नको देऊ, तू आधी जाणून घे की आपल्याला यातून विचारपूर्वक बाजूला ठेवण्यात आलेला आहे. आता माझा विचार ठरलाय. मी कोणाला आपणहून काहीही विचारायला जाणार नाही आणि तूही विचारू नकोस. त्यांना गरज असेल तर आपल्याला सांगतील ना.